सर एकतर ब्लड प्रेशर म्हणजे काय इथपासून जर आपण बेसिक्स पासून सुरुवात करता आली तर की असतो काय एक्झॅक्टली ब्लड प्रेशर? सर म्हणणार फारच बालिश पोर आहेत चालू करतात. नाही, खरी गोष्ट आहे की बऱ्याच जणांना ब्लड प्रेशर म्हणजे हा आजार नक्की काय ते कळतच नाही. एवढंच माहिती असतं की काहीतरी गोळ्या खायच्या असतात आणि त्या ब्लड प्रेशरने काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होतात. तर चला आपण समजून घेऊया. ब्लड प्रेशर जसं शब्द सांगतो की ब्लड म्हणजे रक्त, प्रेशर म्हणजे त्या रक्ताचा दाब. आता रक्ताचा दाब कोणावरती? तर रक्तवाहिनीवरती. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या असंख्य रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमधून रक्त फिरत राहतं आणि त्या रक्ताचा एक पर्टिक्युलर दाब त्या रक्तवाहिनीवरती येतो. ओके. अतिशय साधं समजायचं झालं तर जर का हा दाब वाढला तर याला आपण ब्लड प्रेशर म्हणणार. अजून एक सोपी साधी व्याख्या करायची झाली तर हृदय नावाचा एक अवयव आपल्याला देवाने दिलेला आहे. अतिशय छान अशा आतल्या पोकळीमध्ये तो बसवलेला आहे, फिट केला आहे, एकदम सेफ गार्डेड. आणि त्याचं काम आहे पंप करत राहणं कंटिन्युअसली. मिनिटाला आपण म्हणतो 72 वेळा तो पंप करतो, 5 लिटर रक्त बाहेर पाठवतो. हे सगळं तो करत असतो आणि हे करत असताना त्याचं काम असतं की पंप करून रक्त बाहेर पाठवणं रक्तवाहिनीमध्ये. आता एक छोटीशी इथे एक मजा आहे. मजा अशी आहे की पाईपलाईनमध्ये ऑलरेडी रक्त आहे आणि हृदयाला अजून रक्त त्या पाईपलाईनमध्ये टाकायचं आहे. म्हणजे काय, तर इकडे ऑलरेडी प्रेशर आहे, त्या प्रेशरच्या वरती ताकद लावून अजून रक्त आतमध्ये घालायचं, पाईप फुगवायचं आहे. त्यालाच प्रेशर म्हणणार. आपण टायरमध्ये हवा भरतो तर इतर प्रेशरनीच भरली जाते, त्याच वेळी ती हवा आत जाते आणि तो टायर फुगतो. सेम वे तुमच्या हृदयाला प्रेशरनी रक्त त्या रक्तवाहिनीत भरायचं. म्हणून ब्लड प्रेशरची व्याख्या काय केलेली असते माहितीये? हार्टनी जे काही फोर्स लावलेला आहे तो फोर्स आणि रक्तवाहिनीमध्ये जे ब्लड आहे त्याचा एक प्रेशर असेल ते प्रेशर, या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे ब्लड प्रेशर. हृदयाने लावलेला फोर्स आणि रक्तवाहिनीमध्ये जे ब्लड आहे त्या ब्लडनी एक प्रकारचं प्रेशर क्रिएट केलं. त्या प्रेशर या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे ब्लड प्रेशर असं म्हणलं जातं. मग याच्यामध्ये 2 पार्ट आले. एक तर माझ्या हृदयाने किती फोर्सनी बाहेर पाठवले रक्त, आणि दुसरं माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांनी किती पेरिफेरल रेझिस्टन्स म्हणजे काय, तर एक प्रकारचा उलटा दबाव हृदयावरती आणलाय. या 2 फॅक्टरवरती तुमचं ब्लड प्रेशर ठरत असतं आणि त्याचे 2 प्रकार असतात. बऱ्याच जणांना ते माहिती नसतं की वरचं खालचं म्हणजे नक्की काय. तो महत्वाचा मुद्दा असतो. तर वरचं खालचं म्हणजे काय, माझ्या हृदयाने पंप केलं की त्याला सिस्टॉल म्हणतात आणि सिस्टॉल केल्यावर ब्लड रक्तवाहिनीत जातं. त्यावेळी रक्तवाहिनीमध्ये किती प्रेशर आहे त्याला म्हणतात वरचं बीपी किंवा सिस्टॉलिक बीपी. ओके. आणि ज्यावेळी हृदय पंप केल्यानंतर काय होतं, रिलॅक्स, त्याला म्हणतात डायस्टॉल. आणि त्यावेळी हार्ट रिलॅक्स होतं कारण नवीन रक्त घेऊन परत पंप करायचं असतं. मग ह्या डायस्टॉलिकच्या वेळी जे काही प्रेशर पाईपलाईनमध्ये आहे त्याला म्हणतात डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. तर एक तर तुमचं वरचं बीपी ज्याला सिस्टॉलिक आणि खालचं डायस्टॉलिक असे 2 प्रकार आम्ही डॉक्टर लोक बीपी चेक करून लिहित असतो. ओके. होतं काय म्हणजे जर ब्लड प्रेशर वाढलं किंवा कमी झालं तर त्याने काय नुकसान होणार आहे किंवा काय त्रास होणार आहे? एक साधा बघा लक्षात घ्या विषय की प्रेशर वाढलं म्हणजे काय, तर माझ्या हृदयाकडनं जोरात रक्त पुरवठा सगळ्या शरीराला जातोय. चांगलं आहे का वाईट आहे? प्रेशरफुली म्हणजे घरी गेलात तुम्ही आणि नळ उघडला आणि खूप प्रेशरनी पाणी आलं तर तुम्हाला चांगलं वाटतं ना, किंवा छान प्रेशर आहे पाण्याचं. शरीराला पण तसंच वाटलं पाहिजे ना की प्रेशर वाढलं तर छान प्रेशरनी सगळ्या शरीरात रक्त गोल गोल फिरतंय. पण छान वाटतं का? तर नाही वाटत. का? कारण प्रेशर एका लिमिटपेक्षा जास्त झालं तर ब्लड वेसलच फाटू शकतात. म्हणून ब्लड प्रेशर एका लिमिटपर्यंतच पाहिजे. तसं नसेल तर ते वाढलेल्या प्रेशरनीच तुमच्या रक्तवाहिन्या सुद्धा क्रॅक होऊ शकतात. मग आता विचार करा की मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर असा क्रॅक आला आणि रक्त मेंदूच्या आतमध्ये लीक झालं तर काय होईल, त्याला हिमोरेजिक शॉक म्हणतात. की ब्लड प्रेशर वाढलं, ब्रेनमधली नस एक बस झाली आणि त्यातून ब्लड आतमध्ये साकळलं. आता ब्लड साठलं म्हणल्यावर ब्रेनवरती प्रेशर येतं प्रचंड आणि ब्रेनवर प्रेशर आलं की पॅरालायसिस. सो हा एक पहिला इन्सिडन्स. दुसरा इन्सिडन्स, हार्ट अटॅकमध्ये आपल्याला माहिती आहे की हार्ट अटॅकमध्ये रक्ताची गुठळी होते. प्रेशर्स जास्त वाढले तर रक्तवाहिनीतला आतला थर सुद्धा आतूनच क्रॅक होतो आणि तो आतून क्रॅक झाला की तिथे रक्ताची गुठळी तयार होऊ शकते, ज्याला हार्ट अटॅक म्हणतात. तर बीपी वाढण्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट 2 ठिकाणी दिसतो, एक तर स्ट्रोक म्हणजे पॅरालायसिस किंवा हार्ट अटॅक. आणि आज मी सांगेन की ब्लड प्रेशर हा एक खूप मोठा डॅमेजिंग रिस्क फॅक्टर आहे आणि अनफॉर्च्युनेटली बीपीच्या बाबतीत लोक खूपच कॅज्युअल असतात.
हो म्हणजे कायम बीपी असा शुगर बीपी ह्या एक zone मध्ये- गोळी घ्यायची हा, बस. आयुष्यभर आणि मॅनेज करता येतो. तीच माइंडसेट. पण हा माइंडसेट खरोखर घातक आहे. कारण सगळ्यात जास्त स्ट्रोकला आणि हार्ट अटॅकला जबाबदार कोण असेल डायबिटीज पेक्षा, तो आहे बीपी. बीपी लिथल आहे. येस, बीपीला असं म्हणलं जातं की बीपी इज अ फर्स्ट स्टेप ऑफ हार्ट डिसीज. क्रोनिक हार्ट फेल्युअर म्हणजे कॅनडियन क्लासिफिकेशन ऑफ हार्ट फेल्युअरमध्ये फर्स्ट स्टेजमध्ये बीपी येतं, की तुम्हाला बीपी आहे म्हणजे तुम्ही हार्ट फेल्युअरच्या फर्स्ट स्टेजमध्ये पोहोचलेले आहात. पण पेशंटमध्ये बघितलं आपण, त्या पेशंटला काही हार्टचं बीटचं पडलेलं नसतं, कारण त्यांची अशी धारणा असते की आता गोळी खायची आणि आपलं जीवन जगत राहायचं. पण इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की दॅट इज अ फर्स्ट स्टेज ऑफ हार्ट डिसीज. तुम्ही तिथे एंट्री केलेली आहे, लवकरात लवकर त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. इथे कंप्लायन्स महत्वाचं आहे. त्यामुळे स्ट्रेसमुळे तुमचं बीपी वाढतंय, याचा अर्थ तुम्हाला काय केलं पाहिजे, स्वतःवर काम केलं पाहिजे. कुठलं काम, तर स्वतःच्या शरीरातली इलास्टिसिटी वाढवली पाहिजे, लवचिकता वाढवली पाहिजे. म्हणून मग मी बीपीच्या पेशंटला सगळ्यात पहिले काय सांगतो, बाबा रे सगळ्यात पहिल्यांदा व्यायामाचे जे 5 प्रकार आहेत, आपण म्हणूया त्याला कार्डिओ म्हणू, त्याच्यामध्ये एरोबिक एक्सरसाइजेस सगळे, त्यानंतर वेट ट्रेनिंग, स्ट्रेचिंग, बॅलन्सिंग आणि रेस्पिरेटरी. त्यातले सगळ्यात पहिल्यांदा फ्लेक्झिबिलिटीचे व्यायाम सुरू कर. ज्या फ्लेक्झिबिलिटीने तुझ्या शरीरामध्ये लवचिकता येईल, आणि लवचिकता आली की आपोआप बीपी कमी होईल. आणि खूप छान बीपी कमी होतं ज्यावेळी तुम्ही फ्लेक्झिबिलिटीचे व्यायाम करता. सो लवचिकता वाढवणं हे मला वाटतं स्ट्रेसला एलिमिनेट करायचं पहिली स्टेज आहे. दुसरा फॅक्टर असतो तुमच्या डाएटमधून. ओके. कारण तुम्ही ज्या ज्या वेळी जेवण जेवता आणि जेवण जेवल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर सॉल्ट तुमच्या शरीरात जातं, तेव्हा ते सॉल्ट वॉटर रिटेन करून ठेवतं. कसं काय की मी मीठ खाल्लं भरपूर, आता मीठ कोणी असंच तर खात नाही ना की 4 चमचे उठून मीठ खाल्लंय, असं तर कोणी असं होत नाही. मग मीठ जातो कुठून एक्स्ट्रा शरीरात, तर तुम्ही जे पॅक फूड खाता त्याच्यात सोडा बाय कार्ब असतो. तुम्ही जर सोडा खाल्ला असेल तर सोड्याची चव काही खारट नसते. मग खारट नसते त्यामुळे तुम्ही खाताय मीठ पण तुम्हाला कळतच नाहीये. सोडियम मोठ्या प्रमाणावर आत जातंय आणि मोठ्या प्रमाणावर आत गेलेलं सोडियम तुमच्या शरीरात पाणी साठवून ठेवतंय आणि त्याने बीपी वाढतंय. हे पेशंटला कळतच नाही. त्यामुळे डाएट हा त्यातला एक मोठा की प्लेअर आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओबेसिटी किंवा वजन. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी वजन वाढतं त्याचा आणि बीपीचा काही संबंध आहे का, तर बऱ्याच पेशंटना असं वाटतं की बीपीचा आणि वजनाचा काय संबंध, ते तर गोळ्यांनी कमी होतं आणि वजनाचा बीपीचा संबंध असं कधी ऐकलेलं पण नाही. बारीक माणसांना पण बीपी असतोच, त्यामुळे असं कधी कोणी ऐकलेलं नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे की वजन जेवढं वाढेल तुमचं, तेवढं तुमच्या हार्टला ॲडिशनल ब्लड सगळ्या शरीराला पोचवायला लागेल. म्हणजे असं धरून चला की हे हार्ट आहे आणि या हार्टला 60 ते 70 किलोसाठी रक्त पोचवायचं होतं, म्हणून ते एक्स प्रेशरनी ब्लड पाठवायचं आणि ते 70 किलोपर्यंत पोचायचं. बरोबर. आता वजन झालंय 90 किलो. आता हार्टला ॲडिशनल 20 kg ब्लड पोचवायचं आहे, म्हणजे किती प्रेशरनी ब्लड पाठवायला लागेल. तर प्रेशर्स तुमचे वाढणार आहेत. वजन जसं वाढेल तसं हार्टला हायर प्रेशरनी ब्लड सगळ्या शरीराकडे पोचवायला लागेल. म्हणून वजनाचा आणि ब्लड प्रेशरचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही तुमचं वजन 1-1 किलो कमी करायला घ्या, तुमचं बीपी सुद्धा स्टेप बाय स्टेप कमी व्हायला लागतं. माधोबागमध्ये आम्ही बऱ्याच पेशंट्समध्ये ज्यावेळी सांगतो त्यांना की तुमचं ब्लड प्रेशर पूर्ण बरं करायचं असेल तर तुम्हाला डाएट किट करायला लागेल. पेशंटच्या मनावर प्रश्न असतात की डाएट किट कशाला करायचं, मी तर कधी ऐकलं नाहीये की जेवणातून बीपी होतं म्हणून. पण ज्यावेळी तो पेशंट डाएट किट फॉलो करतो, त्याचं 4 ते 6 किलो वजन कमी होतं, त्यावेळी त्याला कळतं की कुठलीही गोळी न खाता तर माझं बीपी नॉर्मल राहायला लागलाय. म्हणजे पूर्वी जे गोळ्या खाऊन सुद्धा बीपी वाढलेलं असायचं, ते आता गोळ्या बंद करून पूर्णपणे बीपी नॉर्मल होतं. आणि हे का, कारण त्याच्या शरीरात अतिरिक्त आपण चरबी कमी केलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हार्टवरचा स्ट्रेस कमी झाला. लक्षात घ्या की वाढलेल्या वजनाचा डायरेक्ट परिणाम हार्टवरती होतो. वजन वाढलं, हार्टला जास्त काम करायलाच लागणार.